अमरावती के जल संसाधन विभाग ने संविधान दिवस के अवसर पर संविधान वाचन कार्यक्रम आयोजित किया। इस दौरान भारतीय संविधान की प्रस्तावना पढ़ी गई। संविधानविद डॉक्टर सुभाष गवई ने व्याख्यान देकर अधिकारियों को संविधान का महत्व समझाया और उन्हें इसके प्रति जागरूक भी किया। जसं सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये की ह्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचे 11 सेशन झालेले आहेत। असे आपल्या असेंब्लीचे साधारणतः जे सेशन आता आपल्याला विंटर सेशन येईल, तर हे जे सेशन्स असतात त्याच्यामध्ये काय होतं की ज्या काही गोष्टी आपल्याला मान्य करायच्या असतात त्या गोष्टीवर त्याच्यामध्ये चर्चा होते, सगळ्यांची मतं त्यामध्ये घेतली जातात आणि सगळी लोक आपली मतं त्यामध्ये मांडल्यानंतर त्या मतांचे त्यांच्या अडचणी ज्या असतात त्या अनुषंगाने त्याचं निरसन करावं लागतं। तर याच्यामध्ये आपण बघितलं की मग दुसरं की याच्यामध्ये घटना जी होती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समितीची स्थापन केली गेली, तर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। ड्राफ्टिंग कमिटी आता आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे ड्राफ्टिंग कसं करायचं ते। तर घटनेची जी कलम असेल एखादी तर ती काय करायची की ड्राफ्टिंग कमिटी ती कलम तयार करायची, पण ड्राफ्टिंग कमिटीने तयार केलं म्हणून ते मंजूर व्हायचं का? नाही व्हायचं। ही जी सेशन्स व्हायची ह्या सेशनमध्ये ती सगळी कलम मांडावी लागत होती आणि जी काही ही 299 मेंबर्स होती त्याच्यामध्ये ती काय करायची त्याच्यामध्ये की त्यांच्या ज्या अडचणी होत्या किंवा त्या अडचणी ते सगळे मांडायचे, त्याच्यामध्ये काही करेक्शन पण सुचवायचे। बघा असं होतं की भारतीय संविधानाचं हे 75वं वर्ष आहे, त्यालाच आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो, जे आता सध्या सुरू आहे आणि आजचा हा 76वा संविधान दिन होता। तर हे वर्ष थोडंसं आनंदाने आणि उत्साह साजरा व्हावा आणि त्या माध्यमातून एक वैचारिक मंथन व्हावं म्हणून अमरावती पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला आणि अशा प्रकारे आपल्या सर्व लोकांच्या समक्ष हा कार्यक्रम पार पडत आहे। बहुतांशी 100% यशस्वी झाला असं म्हणता येईल। संविधानाची जी उद्देशिका होती, नुसतं आता उद्देशिका वाचन होण्याऐवजी त्या उद्देशिकेचा अर्थही कळला पाहिजे आणि ते ज्या उद्देशिकेत जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे उद्देशिका हा संविधानाचा आत्मा म्हणतात किंवा ते संविधानाचं प्रतिबिंब हे शॉर्टकटमध्ये किंवा संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर उद्देशिकेच्या माध्यमातून मांडलं जाते। तर ती उद्देशिका जे वक्ते होते आपल्या इथे डॉक्टर सुभाष गवई साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर मांडलं।